तुला माहिती आहे का आज आपल्याकडे कोण आलं? कोण आलं? अरे आज आपल्याकडे अशी व्यक्ती आलेली आहे की ज्यांना इयत्ता 10वी इंग्रजी या विषयामध्ये फक्त 35 मार्क पडलेले आहेत. आणि असं असून सुद्धा त्या व्यक्तीने एक पुस्तक लिहिलंय बापरे, आणि त्या पुस्तकाचा इंग्रजीमध्ये अनुवाद झालेला आहे. काही पण म्हणजे असं कोणी असतं का कुठं असं? अरे घडलंय हे असं. नाही नाही, मग तसं असेल ना मला त्या माणसाला भेटायचं. मग पुस्तकाचं नाव सांगू का डायरेक्टली माणसाला? नाही नाही, डायरेक्ट माणसाला भेटू आणि मग पुस्तकाचं नाव आपण सांग. हो सर, तुम्हीच सांगा आता. असं झालेलं आहे की नाही? असं झालेलं आहे, पण मी अजून ते पुस्तक वाचलेलं नाहीये. म्हणजे हा मोठा जोक असू शकतो. जे पुस्तक लिहिलंय मराठी पण ते त्यांनी इंग्लिशमध्ये ज्यांनी ट्रान्सलेट झालेलं आहे त्यांनी वाचलंच नाही. हा, कारण 10वीला जसे मला इंग्लिशमध्ये 35 मार्क होते, माझं इंग्लिश कच्चं होतं, तसं आजही तेच कच्चंच आहे. पेटलेलं मोरपीस म्हणून एक कादंबरी लिहिली होती, त्याचा इंग्रजी अनुवाद केलाय द बर्निंग फिदर. वा वा वा, क्या बात. खूप छान. मित्रांनो नमस्कार. कविता जगणारी माणसं च्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या या भागामध्ये आपण मराठमोळी माणसं हे एक नवीन सदर मागच्या एका भागामध्ये आपण घेऊन आलेलो आहोत आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून आपण आज महाराष्ट्राचे लाडके लेखक नितीन थोरात सर यांची मुलाखत आपण आज घेत आहोत. आणि सरांचा तसा लेखन प्रवास हा प्रदीर्घ आहे आणि तो प्रदीर्घ लेखन प्रवास आज थोडासा विशेष आहे, कारण आज त्या लेखन प्रवासाचाच अजून एक पुढचा भाग म्हणून त्यांची शंभू ही कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहे. अनेक प्रती बुक झालेल्या आहेत. आम्ही त्या घेत आहोत, तुम्हीही त्या घ्या. आणि या कादंबरीविषयी किंवा त्यांच्या सरांच्या इतरही अनेक कादंबरीविषयी सरांकडूनच आपण ऐकणार आहोत. सर, मनपूर्वक स्वागत आजच्या भागामध्ये. आता सुरुवातीलाच मला तुम्हाला विचारायला आवडेल की जसे की सुरुवातीला साधू ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्र्यापासून सुरू झालेला किंवा तिथून सुरू झालेला प्रवास ते अगदी राजगडापर्यंतचा प्रवास हा तुम्ही त्या कादंबरीच्या माध्यमातून मांडलात. आणि त्याचाच पुढचा भाग की त्याचे एक गूढ रहस्य आहे की जसे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून निघालेले होते आणि ते राजगडावरती कसे पोहोचले हे तुम्ही त्या कादंबरीत मांडलं. परंतु शंभू महाराज हे सुद्धा त्या प्रवासात होते, परंतु ते सोबत नव्हते महाराजांच्या. तर ते दोघांचाही वेगवेगळ्या पद्धतीने प्रवास घडलेला आहे आणि तो प्रवास आज तुम्ही कादंबरीच्या माध्यमातून आमच्यासमोर घेऊन येत आहे. तर तो प्रवास कसा घडला आणि ही कादंबरी छत्रपती शिवाजी महाराजांवरती साधू ही लिहावीशी तुम्हाला कधी पहिल्यांदा वाटली? खरं तर शिवाजी महाराजांविषयी मी कधी लिहील असं मला वाटलंही नव्हतं, कारण माझं पहिल्यापासून असंच म्हणणं असायचं की शिवाजी महाराज हा विषय एका जन्मात शिकण्यासारखाच नाहीये. याची मला अनुभूती सुद्धा आली, कारण मी बाकीच्या सगळ्या कादंबऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लिहित होतो. म्हणजे अगदी सूर्याची सावली ती बाप लेकांवर आहे किंवा अगदी खंडोबा अंबालक्ष्मी देवांवरही लिहिली, पण महाराजांवर लिहावं एवढं माझं धाडस अजिबात नव्हतं. झाला योगायोग असा की मी डॉक्टर अमोल कोल्हे यांचा गरुड झेप हा चित्रपट पाहायला गेलो होतो. तर तो पिक्चर याच्यावरच होता की आग्रा भेट आणि तिथून महाराजांनी कशी गरुड झेप घेतली असा तो चित्रपट होता. तर त्या चित्रपटात हेच होतं की महाराज कसे आग्र्यात पोहोचले, तिथून ते कसे नजर कैदेत अडकले आणि तिथून ते कसे सुटले इथपर्यंत होतं. पण ते संपूर्ण चित्रपट या कन्सेप्टवर आधारित होता. पण शेवटचे 2 मिनिटात जेव्हा महाराज आग्र्यातून निसटतात ते 2च मिनिटात राजगडावर पोहोचले होते. तर तिथं पहिला म्हणजे आपण म्हणतो ना ठिणगी पडते, तर ती तशी पहिली ठिणगी माझ्या डोक्यात पडली की 2च मिनिटात ते तिथून तिथपर्यंत पोहोचले एका गाण्यामध्ये. मग असं वाटलं की एवढं कसं पॉसिबल आहे ना, की त्यावेळी पाऊस चालू होता, काही नद्या तुडुंब भरून वाहत होत्या. महाराज तिथून निसटलेत, ते काही सरळ मार्गाने येऊच शकत नव्हते, कारण मुघलांच्या चौक्या पहाऱ्या असणार आहेत. अशा वेळी ते जंगलातून येतील, दऱ्याखोऱ्यातून येतील, मुघलांच्या चौक्या हुकवत येतील, त्यांना कुठली कुठली संकट येत असतील, ते जंगलातून येणार असतील, खाण्यापिण्याचं काय, त्यांचं राहण्याचं काय, काहीच नसणार आहे. तर म्हणलं हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे लहानपणापासून मी कधीच वाचलेलं नाहीये, ऐकलेलं नाहीये. म्हणजे फक्त आपण लहानपणी ते महाराज पेटाऱ्यातून निसटले, पेटारे खांद्यावरून घेऊन निसटले एवढंच ऐकलंय, पण ते पोचले कसे हे कधीच ऐकलं नव्हतं. मग मी त्याचा थोडासा पुस्तकं घेतली सगळीच की काय झाला प्रवास हे पाहण्यासाठी. खूप पुस्तकं वाचली, पण आग्र्यावरून निसटून राजगडापर्यंत पोहोचणं हे जे आहे ना, हे सविस्तर कुठंच नव्हतं. अगदी संदर्भ ग्रंथांमध्ये सुद्धा 1-2 पानं होते, काही तर अंदाजावरच होते, इकडनं आले असतील तिकडनं आले असतील.
मग म्हटलं हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे, जो संदर्भ ग्रंथांमध्ये सुद्धा उपलब्ध नाहीये आणि महाराजांचा तो जवळजवळ 40 दिवसांचा प्रवास आहे. तर मला वाटलं की हा प्रवास आपण कादंबरीमध्ये पकडू शकतो. मग मी जे संदर्भ मिळाले होते त्या संदर्भांना धागेदोरे जोडून तो प्रवास उतरवला. अशी ती कादंबरी कंप्लीट झाली. पण त्याच्यामध्ये अर्धवट हेच होतं की हो. जेव्हा शिवाजी महाराज येतात तेव्हा त्यांनी शंभूराजांना मथुरेतच सोडलं होतं. तर कादंबरीचा शेवट असा आहे की जेव्हा शिवाजी महाराज राजगडावर पोहोचतात, सदरेवर पोहोचतात, आऊसाहेब शिवाजी महाराजांना पाहतात, प्रचंड खुश होतात शिवाजी महाराजांना पाहून, आणि त्या म्हणतात की मला खात्री आहे की शंभूराजे बाहेर लपलेले असणार आहेत, आणि आऊसाहेब शंभूराजांकडे शोधायला बाहेर जातात. इथं ती कादंबरी संपते. तर आता गंमत अशी होती की पुढे काय, तर त्याचं उत्तर म्हणून मग शंभू कादंबरी, मग या कादंबरीमध्ये आता शंभूराजांचा मथुरेतून राजगडापर्यंतचा प्रवास आहे. वा वा वा. म्हणजे एक आहे की महाराजांच्या अंगानी प्रवास हा, आणि दुसरा आहे की शंभूराजांच्या अंगानी शंभूराजांचा. प्रवास. हा. कारण दोन्ही विषय खूप उपेक्षित म्हणण्यापेक्षा त्याचे संदर्भच नाहीयेत ना. अशा वेळी मी मगाशीच म्हटलं की अगदी कादंबरीतही मी लिहून ठेवलेलं आहे की ती पोकळी भरून काढण्याचं, जर संदर्भ ग्रंथ सापडत नाही, संदर्भ ग्रंथांमध्ये कुठलाच त्या प्रवासाविषयी वर्णन नसेल, काही धागेदोरे नसतील, तर ती पोकळी भरून काढण्याचं काम कादंबरीचं आहे. भले तो कल्पना विस्तार असेल, पण तारतम्याला धरून आहे आणि तो प्रवास मला पूर्ण करायचा होता. तर त्या हिशोबाने मी ती दोन्ही कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत तशा. म्हणजे जेवढेही संदर्भ ग्रंथ होते त्यांनी संदर्भ घेतले आणि जे काय 2 मिनिटं 10 मिनिटं 5 पानं हो. जेवढा होता तेवढाच संदर्भ त्यांनी पुढे गेला, पण हो. तुम्ही थोडंसं त्याला एक्सटेंड केलं हा. आपण म्हणू शकतो आणि त्याची कादंबरी झाली. हा, कारण कसं होतं ना, तिथं मी पुन्हा मानवीय भावना आणलेल्या आहेत. कारण ते शिवाजी महाराज असले तरी ते एक पिता आहेत. त्यांना स्वतःच्या मुलाला तिथं सोडून एवढा मोठा प्रवास करायचा आहे, आणि त्यावेळेचा काळ इतका बेभरवशी होता की मी माझ्या मुलाला मथुरेत सोडलंय, पण औरंगजेबाला कळालं शंभूराजे तिथं आहेत, किंवा एखाद्याने फितुरी केली, तर एक पिता म्हणून शिवाजी महाराजांना अख्ख्या प्रवासामध्ये जी धाकधूक लागते ना मुलाची, ती त्याच्यामध्ये मांडलेली आहे साधू कादंबरीमध्ये. एक वडिलांची विवंचना की आपण आपल्या मुलाला सोडून आलोय, आणि सेम शंभू कादंबरीमध्ये तेच आहे की आपण आपल्या वडिलांसोबत आग्र्याला आलेलो आहे, पण आता आग्र्यातून परत राजगडाला जाताना आपले वडील सोबत नाहीयेत आपल्या. अशा वेळी मुलाच्या अँगलने वडिलांची आठवण येणं, आऊसाहेबांची आठवण येणं, हे सगळं शंभूराजांच्या अँगलने आहे. म्हणजे ते शंभूराजे जरी असले तरी एक मुलगा आहे, वडिलांची आठवण येणारच आहे त्यांना. आणि त्यांचं दुर्दैव म्हणूयात की ती परिस्थिती म्हणूयात की इकडे शिवाजी महाराजांनी त्यांचा अंत्यविधीही उरकला होता, दशक्रिया विधीही केली होती, आणि हे जेव्हा शंभूराजांना कळेल वाटेमध्ये की तुमचा तर राजगडावर अंत्यविधी केलाय, तुमचा दशक्रिया विधी केलेला आहे, त्यावेळी त्यांची काय भावना होईल. हो. तर हे भावनेचे कंगोरे त्या कादंबरीमध्ये आलेले आहेत. मग याच्यामध्ये आता जसं की आता शंभूराजे म्हटले, छत्रपती शिवाजी महाराज साधू रूपाने लिहिले, कारण ते साधूचा पहिल्यांदा वेश त्यांनी परिधान केलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी. कारण आजपर्यंतचा त्यांचा इतिहास जर पाहिला आपण, तर त्यांना आपण राजाच्या पेहरावातच आजपर्यंत पाहिलेला आहे, बरोबर. परंतु या संपूर्ण 40 दिवसांचा प्रवास छत्रपती शिवाजी महाराजांचा होता आणि 55 दिवसांचा प्रवास हा शंभूराजांचा होता. याच्यात औरंगजेबाचा स्टँड कसा होता, किंवा तो कशा पद्धतीने तुम्ही त्या कादंबरीतून मांडलेला आहे? आता होतं असं की हे आजपर्यंतचा औरंगजेबाचा सगळ्यात मोठा पराभव होता की रक्ताचा एक थेंब सुद्धा पडलेला नाहीये, पण औरंगजेबाचा सगळ्यात मोठा अपमान झालेला आहे. हो. कारण तो एकतर औरंगजेबाचा भला मोठा वाढदिवस होता, आणि त्या वाढदिवसाच्या ठिकाणावर शिवाजी महाराजांनी त्याचा तिथे अपमान केलेला आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांना नजर कैदेत ठेवलेले आहेत आणि महाराज तिथून सुटलेत. इथपर्यंत ठीक आहे, ते पोहोचलेत सुद्धा. हो. हे जे कारण औरंगजेबाची सोपं नाही. मोठी नाचक्य आहे ना, हा, तर त्यामुळं पहिल्यापासून शेवटपर्यंत औरंगजेब अस्वस्थच आहे. इथे मी कादंबरीत लिहिलंय, म्हणजे अगदी त्याला स्वप्नात सुद्धा शिवाजी महाराज दिसत होते. म्हणजे तुम्ही कादंबरी वाचल्यावर तुम्हाला अंदाज येईल की स्वप्नामध्ये सुद्धा शिवाजी महाराज येत आहेत, त्याचे गळा दाबतायत अशी त्याला भीती वाटते, आणि तो स्वतःच्या कक्षाभोवती सुरक्षेचा पहारा वाढवतोय. त्याला ती भीती आहे की कुठूनही येईल शिवाजी मला मारून टाकेल. पण प्रत्यक्षात शिवाजी महाराज इकडे पोहोचतायत, आणि शिवाजी महाराज किंवा बहिर्जी नाईक यांचं इतकं नियोजनबद्ध प्रवास होता की त्याच वेळी त्यांची औरंगजेबाला डिस्टर्ब करण्याची, म्हणजे
तो स्वस्थ बसला नाही पाहिजे, तो अस्वस्थच राहिला पाहिजे. त्याचवेळी शंभूराजे तिथं ठेवलेले आहेत त्यांची सुरक्षा व्यवस्थित झाली पाहिजे आणि महाराजांच्या सोबत जे मावळे आहेत ते मावळे सुद्धा व्यवस्थित पोहोचले पाहिजेत. म्हणजे एकही मावळा किंवा अगदी हत्ती जो नेला होता तो सुद्धा परत राजगडापर्यंत वा, आलेला वा, होता वा. शिवाजी महाराजांचं. एवढं व्यवस्थित नियोजन होतं हे साधू कादंबरीमध्ये. आणि शंभू कादंबरीमध्ये शिवाजी महाराजांचेच पुत्र होते ते, त्यामुळं शंभूराजांकडेही तेवढंच नियोजन होतं. बरोबर. शंभूराजे सुद्धा महागारी राजगडापर्यंत येणार होते, तर त्यावेळी त्यांचं सुद्धा म्हणजे शिवाजी महाराजांनी शंभूराजांचा प्रवास सुद्धा ठरवलेला होता, किंवा या प्रवासाने येणार असेल तर इकडे काहीतरी अडथळा आला तर पर्यायी मार्ग वा, कुठला, वा. तिथे अडथळा आला असेल तर पर्यायी मार्ग कुठला, हे सगळं त्या नियोजनबद्ध होतं. आणि शिवाय शंभूराजे स्वतः सुद्धा निर्णय घेण्यासाठी त्या प्रवासातून ते सक्षम झालेले होते. त्यामुळं त्यांचाही प्रवास तेवढाच धाडसी पण होता. आणि तुम्ही जसे म्हणालात की औरंगजेबाची काय भूमिका होती, तर आपण सगळेच इतिहासकार आहेत किंवा हे सगळे म्हणतात की शिवाजी महाराज राजगडावर पोहोचले आणि त्यांनी शंभूराजांचा पिंडदान केलं, दशक्रियाविधी केली. का तर शंभूराजे मरण पावले हे औरंगजेबाला पटावं आणि त्यांचा येण्यासाठी रस्ता मोकळा व्हावा. जसे पण मला जसे महाराजांचे गुप्तेर होते तसे त्यांचेही गुप्तेर त्यांचेही असणार. होते. बरोबर. हा, तर औरंगजेब निवांत राहील असं महाराजांचं म्हणणं आहे, किंवा आत्ताचे तत्कालीन इतिहासकार आहेत ते सांगतात की असं नियोजन होतं. पण मला अजिबात यावर विश्वास नाही, कारण औरंगजेब खूप शातीर दिमागाचा होता, खूप खुनशी होता आणि तो तेवढं ओळखणारा होता की शंभूराजांच्या निधनावर औरंगजेबाला अजिबात विश्वास नसणार आहे. औरंगजेब शोधणार आहे, कारण औरंगजेबाला माहिती आहे की शिवाजी महाराज आपल्याला फसवण्यासाठीच ही कूटनीती रचणार आहेत. आणि शिवाजी महाराजांना हे सुद्धा माहिती होतं की औरंगजेब याच्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणजे जे पुढचं पाऊल असतं ना, की आपण जे चेस खेळतो, बुद्धिबळ खेळतो, की मी ही सोंगटी केली की तो कोणती करणार आहे, त्यांनी ती केली की मी कोणती करणार आहे, एवढ्या ताकदीचं राजकारण होतं ते. थोडक्यात 2-3-4 हो. प्लॅन ऑलरेडी करून हो, ठेवले हो, होते की हो. हे होणार नाहीच आहे, हा. तरी पण त्याच्यातून झालं तर ठीक, नाही तरी नाही तर मग लगेच हे दुसरा. दुसरे आणि तिसरे प्लॅन हा. सेट्स होते. आणि मला हेही वाटतं की जसं तुम्ही बोलले की भीती होती, रात्री स्वप्नात येऊन स्वप्नही हो. पडत होती, तर ही दुसरी भीती असेल ज्या नाचक्कीपेक्षा, म्हणजे इथून पळून गेले हा. याच्यापेक्षा तो मला येऊन मारू शकतो, हो. ही जास्त भीती असू शकते. हो हो, कारण औरंगजेब खूप चांगल्या पद्धतीने महाराजांना ओळखत होता की हे काहीही करू शकतात. म्हणजे तो शिवाच म्हणायचा की हा शिवा काहीही करू शकतो. ही भीती भयानक औरंगजेबाला होती, त्यामुळं तो त्या भीतीनेच वागत होता. अगदी खरं आहे. आणि ज्यावेळी महाराज पहिल्यांदा गडावरती आले, राजगडावरती, तर ही बातमी त्यांनी शेवटपर्यंत कोणाला सांगितली नाही, की कोणाला सांगितलेली होती ही बातमी? खरं तर आहे ना, जेव्हा अंत्यविधी होतो शंभूराजांचा किंवा दशक्रियाविधी घातलं, पिंडदान केलं जातं, त्यावेळी साहजिकच आहे की येसुबाई म्हणा किंवा पुतळ्याबाई म्हणा किंवा अगदी आऊसाहेब प्रचंड दुःखी होणार होते. हे स्वाभाविक आहे, कारण आऊसाहेबांनी शंभूराजांना लहानपणापासून सांभाळलं होतं आणि आऊसाहेबांचं वयही झालं होतं. त्यात त्या गेल्या 6 महिन्यापासून, जेव्हा शिवाजीराजे आणि शंभूराजे दोघेही आग्र्याला गेलेले आहेत, तेव्हा 6 महिने त्या टेन्शनमध्येच होत्या इकडे की काय होते. अशा वेळी शिवाजी महाराज येत आहेत आणि ते बातमी देत आहेत की शंभूराजे मरण पावले. साहजिकच आऊसाहेबांना म्हणजे त्यांची तब्येत खालावणार ही परिस्थितीच होती. तर ती तब्येत खालावत चालली आहे त्यांची, त्यांना फक्त पुन्हा एकदा कंट्रोल करावं म्हणून त्यांनी आऊसाहेबांना सांगितलं होतं की शंभूराजे आहेत, ठणठणीत आहेत, फक्त तुम्ही कोणाला सांगू नका, कारण बरोबर. इथल्या हवेची सुद्धा वास औरंगजेबापर्यंत जातो. त्यांनी आऊसाहेबांना सांगितलं. हे किती हेरगिरी त्या काळात होती. हो, हो. म्हणजे आपण आता व्हॉट्सअपचा जमाना, फेसबुकचा जमाना किंवा सोशल मीडियाचा जमाना आपण म्हणतो, की तिथं सुद्धा आपल्या लगेच एखादी गोष्ट कुठे काय घडली सरकारमध्ये तरी ते पटकन व्हायरल होते. सोशल मीडिया त्याला प्रभावी माध्यम असं म्हणतो. पण त्या काळात इतकी खबरदारी पाळणं आणि जसं आता तुम्ही उल्लेख केला तर तसं हवा सुद्धा तिथपर्यंत पोहोचते, निरोप पोहोचवते. कारण इतकी चतुरता किंवा इतकं सावधगिरीनं वागणं आत्ताच्या जमान्यात सुद्धा वाटतं एवढं सोपी गोष्ट नक्कीच नाहीये. म्हणजे मी तेच म्हणतो की आग्रा ते राजगड, एक तर महाराज पहिल्यांदाच उत्तरेकडे गेलेले होते, शंभूराजे पहिल्यांदाच उत्तरेकडे गेलेले होते. आपण अनोळखी ठिकाणी गेलो तर पटकन गुगल मॅप लावतो, हो. आपल्याला मिळ बसत नाही परत कसं यायचं. इकडे काहीच नाही हो, फक्त दिशांचा अंदाज घ्यायचा आहे. सूर्य इकडनं उगवतोय म्हणजे ही पूर्व दिशा आहे.
अशा अंदाजाने त्यांना परत पोचायचंय, तेही लवकर पोचायचंय, जिवंत पोचायचंय, आपलं स्वराज्य अबाधित ठेवायचंय. हे खूप मोठं आव्हानात्मक होतं. पण एक त्याच्यात आपण असं म्हणू शकतो की बहिर्जींच्या रूपाने गुगल मॅपच होता त्यांच्यासोबत. हा म्हणजे आणि तो गुगल मॅप आता ह्यांनी शोधून काढला आणि तो गुगल मॅप ह्यांनीच मांडलाय. साधू आणि शंभू या कादंबऱ्या लिहित असताना तशा तुम्हाला काल्पनिक विस्तार तुमचा बराचसा करावा लागलेला असणार आहे नक्कीच, परंतु तुम्हाला संदर्भ शोधताना सुद्धा तुमची दमछाक झालेली असणार आहे. तर त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल, किंवा संदर्भ तुम्ही कसे कसे गोळा केले. तर काय होतं ना, शिवाजी महाराजांचं आपण चरित्र वाचायला घेतो ना, तर आपल्याला सगळ्या चरित्रांमध्ये समान मुद्दे रिपीट जाणवतात. म्हणजे अफजल खानाचा वध असेल, किंवा इकडे शाहिस्ते खानाने वेढा दिलं पुण्यामध्ये, त्याची बोटं छाटलेली, हे इतकं सविस्तर लिहिलेलं आहे ना, चांगले 40-40 पानं लिहिलेले आहेत. पण आग्रा ते राजगड या प्रवासाचं कुठंच काही नाहीये. लिहिलं असेल तर 2 पानं 3 पानं, आणि तेही अंदाजावर. म्हणजे मी वेगवेगळे पुस्तकं चाळले ना, अभ्यासले, वाचले, तर त्याच्यामध्ये म्हणजे मी बाबासाहेब पुरंदरेंचा संदर्भ ग्रंथ पाहिला, मी सेतू माधव पगडींचा पाहिला, मी विजयराव देशमुखांचा पाहिला, असे बरेच मोठे मोठे इतिहासतज्ञ आहेत, त्यांचे संदर्भ ग्रंथ चाळले ना, तर त्या प्रवासाबाबत एक वाक्यता नाहीये. म्हणजे आपण जर एक साधारणतः रूट धरला की शिवाजीनगर ते स्वारगेट, म्हणजे फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराज स्वारगेटवर निघालेत आणि शिवाजीनगरला पोहोचलेत, तर परत येताना कसे आलेत, तर बाबासाहेब पुरंदरे सांगतात की नाही, ते परत येताना पुणे स्टेशनवरनं आले, किंवा विजयराव देशमुख सांगतात की नाही, ते येताना कोथरूडवरनं आलेले आहेत, सेतू माधव पगडी सांगतात की नाही, ते तिकडनं डायरेक्ट बौद्धांवरनं कात्रज मार्गाने आले. म्हणजे होतं काय की हे त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार त्यांनी मांडलेलं आहे. पण मला महाराज ते एकाच रूटने आलेलेच नाहीत, कुठल्या तरी 3-3 रूट या तिघांनीही मांडलेले आहेत, आणि ते त्यांच्या अभ्यासानुसार मांडलेले आहेत. पण जेव्हा मला कादंबरी लिहायची, मला कुठला तरी एक रूट पकडावा लागेल, पण मग त्या बाकीच्या 2 रूटचं काय? तर अशा वेळी मी विचार केला की जर शिवाजी महाराज आग्र्यातून निसटताना तिथं स्वतःचा एक बहुरूपी ठेवू शकतात महालामध्ये, तर मग या वेगवेगळ्या रूटला 3 बहुरूपी का नाही पाठवू शकत? बरोबर. आणि ते बहुरूपी असू शकतात, हे सगळ्या शक्यतांचं गोष्ट आहे. आग्र्यामध्ये तसंच केलेलं होतं ना. हा, तर त्या रूटवरनं वेगवेगळे शिवाजी महाराज आलेले आहेत, आणि त्या रूटवर जे जे संदर्भ मिळाले त्या इतिहास तज्ञांनी मांडलेले आहेत. म्हणजे हे इतिहास तज्ञ चुकीचे आहेत का? अजिबात नाही, त्यांना ते संदर्भ मिळालेत. पण शिवाजी महाराजांच्या बुद्धी कौशल्याचा अंदाज लावताच येणार नाहीये. अशा वेळी आपण कादंबरीच्या माध्यमातून एक रूट पकडू शकतो, आणि बाकीच्या 2 रूटवरनं दोंडमी गेलेले आहेत, असं लिहू शकतो. आता औरंगजेबासारख्या एवढ्या तगड्या याला जर शह द्यायचा असेल, असंच करावेच लागणार आहे. म्हणजे ते आपण जसं आधी बोललो की प्लॅन ABC, हा, हे प्लॅन ABC पण असू शकतात की याच्यातला जरी सापडलं कोणीतरी नेमका कोण आहे. आणि गंमत अशी होती ना की महाराजांना जे चौकीवर होते, यांनी महाराजांना पाहिलेलंच नव्हतं. त्यामुळे ऍक्च्युअल महाराज जरी आले, ते जर म्हणले की शिवाजी महाराज तिकडे आहेत, मी नाहीये, तर ते जा म्हणणार आहेत. त्यांना माहितीच नाहीत ना शिवाजी महाराज कोण आहेत चौकीवरच्या लोकांना. तर या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि मी परत एकदा तेच सांगतो की कादंबरीमध्ये साधारणतः 10-20% संदर्भ आणि बाकी 80% कल्पना विस्तार असतो, पण तो संदर्भांना पकडून केलेला कल्पना विस्तार असतो. म्हणजे कुठे तुम्ही वाचक हा भरकडत नाही, कारण तो त्याला लाईनअप केलेलं असतं सगळं. हा, कारण ते संदर्भ सगळे आहेत ना. म्हणजे त्याच्यामध्ये शाहिस्ते खान आहे, त्याच्यामध्ये औरंगजेबाची जी काय म्हणतात सेनापती असतील, हे जे कॅरेक्टर आहेत ते सगळे आहेत. अगदी. फक्त त्यांना व्यवस्थित जोडावं लागतं वेगवेगळ्या कल्पनेला, संदर्भाला. म्हणजे जेणेकरून असं नाही ना फक्त वाचकच वाचणार आहेत, इतिहास संशोधकही हे पुस्तक वाचणार आहेत, तेही चुका शोधणार आहेत. पण ते चुका शोधताना त्यांनाही कळलं पाहिजे की नाही यार, हा संदर्भ आलेला आहे याच्यामध्ये. अशा अर्थाने ती कादंबरी पूर्ण झालेली आहे. खरंय. सर, या साधू आणि शंभू या कादंबऱ्या तर तुमच्या जोरदार चालल्यात. शंभूचं तर आता प्री बुकिंग ऑलरेडी सगळं झालेलं आहे. म्हणजे परवा दिवशी फेसबुकच्या माध्यमातून ऐकलं पण की ती साईटच कुठली तरी तुमची बँकेची बंद पडली पेमेंटची. इतकं प्री बुकिंग अजून तिथे मार्केटमध्ये यायची, त्याच्या अगोदर ती बंद झालेली आहे. त्या कादंबरीला खूप साऱ्या आमच्याकडून शुभेच्छा तर राहतीलच, परंतु तुम्ही अजूनही खूप वेगवेगळ्या विषयांवरती लिहिलेलं आहे. जसं की कोप नावाची कादंबरी आहे, खंडोबा आहे, अंबालक्ष्मी आहे, त्यानंतर ज्योतिबा येणार आहे, हो, सूर्याची सावली आहे, ती माझी पहिली कादंबरी. सूर्याच्या सावलीविषयी पहिली कादंबरी आहे, तर त्याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल मला.
सूर्याची सावली मी पहिली कादंबरी लिहिलेली 2014 मध्ये. आणि म्हणजे मला ती कादंबरी आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. मला फक्त एक गोष्ट लिहायची होती आणि माझी प्रचंड अस्वस्थता होती की आपल्याला लिहिण्याची आवड आहे तर आपण लिहूयात. त्यामुळे मी फक्त ती कादंबरी लिहिली होती आणि मी पुढं पुढं लिहित होतो. आणि ती पूर्ण लेखन कंप्लीट झाल्यानंतर मी मोठे लेखक आहेत राजन खान म्हणून, हो. त्यांच्याकडे ते लेखन वाचायला दिलं. त्यांनी ते पूर्ण लेखन वाचलं आणि त्यांनी मला फोन केला आणि ते म्हटले की छान झाली आहे कादंबरी. जेव्हा ते म्हटले की छान झाली कादंबरी तेव्हा मलाही उलगडा झाला की आपण कादंबरी लिहिली म्हणून. मग तिथे ती प्रकाशित केलेली आणि त्याला 1 वर्षाने राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला त्या कादंबरीला, सूर्याची सावली. आणि त्यानंतर मग ती कादंबरी काय म्हणतात लोक घेत होते, वाचत होते. आणि मला वाटतं मागच्याच वर्षी ती पुणे विद्यापीठाच्या MA फर्स्ट इयरच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झाली, सूर्याची सावली. त्यानंतर मी सोंग म्हणून कादंबरी लिहिली. म्हणजे सूर्याची सावली जी कादंबरी आहे ती वडिलांची मुलाची, बाप लेकाची गोष्ट आहे की वडिलांचा मुलासाठी असलेला संघर्ष ती आहे. दुसरी सोंग म्हणून जी कादंबरी लिहिली ती जाती व्यवस्थेची आहे. जाती व्यवस्थेतली चढ उतार आणि प्रेम कथा आहे ती सोंग. त्यानंतर पेटलेलं मोरपीस लिहिली, हो, जी त्याविषयी तर आपण सुरुवातीलाच जी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झालेली आहे, द बर्निंग फिदर. ती पेटलेलं आणि त्याचे मोरपीस 3 भाग काहीतरी आले ना. त्याचे 3 भाग आहेत. म्हणजे सोंगचे 2 आहेत, पेटलेलं मोरपीसचे 3 भाग आहेत. त्यानंतर जी कोप कादंबरी लिहिली ती वडिलांची आणि मुलीची कथा आहे. म्हणजे मांढरदेवीची जी दुर्घटना झाली हो, होती हो. चेंगराचेंगरीची, त्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत एक वडील आपल्या मुलीला गमावतात आणि ते निर्णय घेतात की मी मांढरदेवीला रडवणार. आणि मग ते कसे त्या देवीला रडवतात हो, क्या अशी ती बात. गोष्ट आहे. वा वा. म्हणजे माझं काय म्हणणं असतं की देवाला रडवण्याची ताकद फक्त मुलीच्या बापामध्ये असते. वा वा. एवढा एकच व्यक्ती आहे जो देवाला सुद्धा रडू शकतो. हम्म, हम्म. अर्थात ते वाचल्यावर कळतं. बरोबर. हम्म. आणि त्यानंतर मला असं वाटतं की आता हे खंडोबा आणि अंबालक्ष्मी. खंडोबा विषयी जरा थोडा आणि अंबालक्ष्मी विषयी सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता आहे. खंडोबा कादंबरी लिहिण्याचं कसं ठरलेलं माझं, म्हणजे आपण टीव्हीला पाहतो की रामायण पाहतो, श्रीकृष्णाच्या मालिका पाहतो, गणपतीच्या मालिका पाहतो. या सगळ्या देवांना आहेत ना बालपण आहे. म्हणजे राम सुद्धा लहानाचा मोठा झाला आहे, श्रीकृष्ण लहानाचा मोठा झालाय, गणपती सुद्धा लहानाचा मोठा झालेला आहे. खंडोबाचं तसं नाही आहे. खंडोबा थेट अवतार आहे. म्हणजे खंडोबाची आपण कुठलीही कथा पहा किंवा अगदी टीव्हीवरची मालिका पहा, खंडोबा थेट घोड्यावरच एंट्री आहे खंडोबाची. तो असं लहानाचा मोठा झालेला नाहीये. खंडोबा कादंबरीमध्ये मला ते चॅलेंज होतं की खंडोबाला बालपण आणायचं. कारण काय होतं ना, माझं कायम म्हणणं असतं की ज्या देवांना बालपण आहेत ना ते देव जगभरापर्यंत पोहोचतात. म्हणजे गणपती दुसऱ्या देशात सुद्धा सेलिब्रेट होतो. खंडोबा महाराष्ट्रापुरताच आहे. म्हणजे खाली तामिळनाडू, कर्नाटक वगैरे आहे, पण पूर्ण व्यापक स्वरूप ते खंडोबाला मिळावं, आपलं महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. आणि म्हणून मग ती खंडोबा कादंबरी लिहायला घेतलेली. तर त्या खंडोबा कादंबरीमध्ये सुद्धा कुठल्याही म्हणजे जे पुराण कथा आहेत किंवा जे आपले आध्यात्मिक गोष्टी आहेत त्यातल्या कुठल्याही गोष्टीला धक्का नाही बसलेला. पण ती खंडोबाचं पूर्ण बालपणापासून मग ते माळसा येईल, ते बानू आहे, अगदी मणिमल्ल जे राक्षस आहेत ज्यांचा खंडोबाने वध केला, ते सगळे आहेत त्याच्यामध्ये. तर ती खंडोबा कादंबरी आहे. त्याचाच पुढचा पार्ट म्हणजे अंबालक्ष्मी आहे. कारण जसं खंडोबाचं आहे तसंच अंबालक्ष्मीचं आहे. त्यांनाही बालपण नाहीये. इव्हन कोल्हापूरची देवी कोण? अंबालक्ष्मी, सॉरी अंबाबाई की महालक्ष्मी, इथून पण गोळ आहे. अच्छा. तर मग ते सगळं व्यवस्थित त्याचा सॉर्ट करणं आणि त्यांनी कोल्हासूर नावाच्या राक्षसाचा वध केला अंबाबाईने, अशी जी कथा आहे ती सगळी त्याच्यामध्ये आहे. कारण मला असं वाटतं की आपले देव आहेत ना हे फक्त पुराण ग्रंथांमध्येच आपण बंदिस्त केलेले. त्यांना गोष्टीच्या रूपातून आणलं ना तर ते मुलांनाही समजतील. अदरवाईज फक्त पाया पडायचं आणि निघून जायचं इथपर्यंतच राहील. त्यांना ते कळायला पाहिजे की यांचं महत्व काय आहे, देवांचं महत्व काय. आपण आपल्या देवालयामध्ये खंडोबा आहे, पाया पडतोय, तो खंडोबा कोण आहे हे साध्या सोप्या भाषेत जर समजलं ना, मुलांचं देवाविषयीचं एक आस्था म्हणा किंवा भक्ती म्हणा ती काय म्हणतात त्याला एका लेवल पर्यंत राहील, छानपैकी ते टिकेल. अगदी खरंय. आणि मला वाटतं की याच हेतूने तुम्ही ते हिंदू जे देवदेवता आहेत त्यांच्या ज्या जन्मकथा आहेत मला वाटतं त्या या खंडोबा आणि अंबालक्ष्मी या माध्यमातूनच तुम्ही त्या मांडलेल्या आहेत. बरोबर बरोबर. आता तुमचं लिखाण तसं बघायला गेलं तर तुम्ही सकाळ वर्तमानपत्र किंवा पुढारी आणि लोकमत तिथं उपसंपादक म्हणून पण होता आणि ते
बंद करून म्हणजे ते तसं बघायला गेलं तर उपजीविकेचं तुमच्या साधन होतं ते. आणि ते 2015ला तुम्ही बंद केलं आणि तुम्ही फक्त लेखन हेच एक प्रोफेशन निवडलं. तर परवा मी एक मुलाखत ऐकत होतो. आपले ज्येष्ठ मुलाखतकार महाराष्ट्राचे की ज्यांचं खूप मोठं मुलाखतकार म्हणून नाव आहे की सुधीर गाडगिळ सर. त्यांची मुलाखत एका चॅनलवरती घेत होते, युट्यूब चॅनलच होता. आणि तिथे सुधीर गाडगिळांना पूर्वी त्यांचे लोक विचारायचे की तुम्ही मुलाखत घेता पण त्याचे पैसे मिळतात का हो? किंवा तुम्ही लेखन करता त्याचे पैसे मिळतात का हो? म्हणजे हे पूर्वी बोललं जायचं की आजची पिढी जी आहे ती आजची पिढी सगळी कोणाला वाचन करण्यामध्ये, लेखन करण्यामध्ये खूप कमी रसिकता जाणवते. सगळं जे आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त व्हायला लोक जो तो व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. पण अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लेखन म्हणून ते प्रोफेशन निवडणं, तर खऱ्या अर्थानं तुम्हाला त्या वेळच्या तुमच्या भावना काय होत्या? खरं तर मला लेखन ग्रॅज्युएशनच्या वेळीच आवडत होतं आणि त्यावेळी मला वाटलं की लेखन आवडत असेल तर आपलं पत्रकार हा बेस्ट ऑप्शन, कारण तिथं लिहायला मिळेल. त्यामुळे मी जर्नलिझमचा तो डिप्लोमा केला, वा. मास कम्युनिकेशन केलं मी. आणि मी पत्रकार म्हणून पहिल्यांदा मला वाटतंय लोकमतला केलं काम, 1 वर्ष उपसंपादक म्हणून. नंतर मी पुढारीमध्ये 2 वर्ष काम केलं आणि तिथून पुढे सलग मी सकाळमध्ये काम केलं. पण सकाळमध्येच काम करत असताना मी सूर्याची सावली कादंबरी लिहिलं. तर तिथे तुलना झाली की कादंबरी आणि न्यूजपेपरच्या बातम्या ह्याच्यामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे. इकडं आपल्याला एक छानपैकी डोंगर उभा करता येतोय एका गोष्टीचा. इथे त्याच बातम्या कराव्या लागत होत्या. म्हणजे रस्त्याला खड्डे पडले, ट्रॅफिक जाम झालंय, दर 2 दिवसांनी तीच बातमी करायची. मग मी सकाळचे संपादक आहेत सम्राट फडणीस, तर त्यावेळी ते होते. तर मी त्यांच्याशी डिस्कशन केलं की मला आहे ना थोडंसं आता मोकळं लिहावंसं वाटतंय. ते म्हटले सोडून दे जॉब, म्हणजे बिंदास कादंबरी लिही. तर नशिबाने त्यावेळी स्टोरीटेल जी स्वीडनची कंपनी आहे, ऑडिओ बुक कंपनी, तर ती इंडियामध्ये लॉन्च झाली होती आणि त्यांनी मला प्लॅटफॉर्म दिला की लिहिण्यासाठी. मग त्यांच्यासोबतच मी सोंग, पुढचं सोंग, पेटलेलं मोरपीस, गण्यालोच कॅरोलिना, मर्डेल अशा त्यांच्यासोबत कादंबरी लिहिल्या. प्लस एक सिरीज लिहिली, चिखले फॅमिली ॲट होम क्वारंटाईन. तर तिथं लेखनाचे मला खूप चांगले पैसे मिळत होते. तर गंमत अशी होती ना की लेखक कायम गरीबच असतो. ही जी आपली पिढ्यानपिढ्या एक रुजवलेली गोष्ट आहे ना, तिथं ती मला ब्रेक करता आली की नाही, खूप चांगले पैसे मिळतात लेखकाला सुद्धा. आणि मग मी जॉब सोडून दिला आणि मी लेखन चालू केलं. पण ते ऑडिओ बुक होतं, ते लोकांच्या हाती मिळत नव्हतं प्रिंट बुक म्हणून. तर त्यावेळी मग वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांमध्ये माझी पुस्तकं प्रकाशित होत होती. पण विषय तोच राहतो की रॉयल्टीचा राहतो. एक लेखक म्हणून तुम्हाला मिळणारी रॉयल्टी आणि पूर्णपणे तुम्ही रॉयल्टीवरच तुमचं उपजीविका चालवणं हे शक्य होत नाही. ह्याच्याशी मी पण हे आहे, सहमत आहे. पण जेव्हा तुम्ही थोडा वेगळा विचार करता, एक लेखन हाच तुमचा बिझनेस म्हणून जेव्हा तुम्ही अंगीकारता, त्यावेळी तुम्हाला खूप चांगले पैसे मिळतात. त्यानंतर मग हे चालूच होतं, स्टोरीटेल चालूच होतं. स्टोरीटेल नंतर मग असं झालं की वाचकांपर्यंत पुस्तकं पोहोचवण्याचं काम जर लेखकाने स्वतः केलं मार्केटिंगच्या माध्यमातून, तर भरपूर वाचक तुम्ही वाचकांपर्यंत पोहोचू शकता. म्हणून मग आम्ही स्वतःच रायटर पब्लिकेशन म्हणून चालू केलं आणि ज्याच्यामध्ये मी सगळी माझी पुस्तकं काय म्हणतात त्याला एका ब्रँड खालीच आणली आणि तिथून ती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम चालू केलं. आणि गंमत अशी आहे ना की वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे किंवा मुलं पुस्तकं वाचत नाहीत, हल्ली खूप मोबाईल घेत आहेत. पण मला असं वाटतं ना, मुलांना किंवा लोकांना आवडेल किंवा लोकांना समजेल असं जर लेखन केलं ना, प्रचंड लोक आहेत वाचणारी. गंमत काय होती ना, लेखकाला वाटतं ना की मी लय भारी लिहितो जड शब्दांनी आणि मी खूप जड शब्दांनी लिहिलं ना ते लय भारी असतं. अरे पण ते फक्त तुला समजतं, वाचकाला समजलं पाहिजे ना. त्याच्यासाठी लिहितो त्यालाही समजलं पाहिजे. हा, त्याला समजेल एवढ्या साध्या सोप्या शब्दात लिहिलं ना, लोक पुस्तक वाचतात. म्हणजे मला विश्वास बसत नाही. म्हणजे अगदी साधू कादंबरी 376 पानांची आहे. 8वीतल्या मुलांनी 376 पानांची कादंबरी वाचली आहे आणि त्यांच्या लक्षात आहे. साधू ठीक आहे, खंडोबा सुद्धा, बारामतीचा एक मुलगा आहे, त्यांनी खंडोबा कादंबरी वाचली आणि मला वाटलं की नसेल वाचली. म्हणून मी त्याला मधले प्रश्न त्यांनी सगळं सांगितले मला. क्या बात. हे कधी साध्य होतं? तेवढ्या साध्या सोप्या शब्दात लिहा तुम्ही. एक छानपैकी गोष्ट लिहा, त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्याच्यामध्ये पुढे काय होईल याची उत्सुकता असेल ना, भरपूर लोकांना वाचायचंय.
बोंब फक्त मधल्या पीसमध्ये झाली आहे की जे मोठे मोठे साहित्यिक आले आणि त्यांनी इतक्या जड शब्दातले ग्रंथ पुढे ठेवले ना, लोक नकोच म्हणायला लागले. त्यापेक्षा मी टीव्ही पाहतो, मोबाईल पाहतो, असं झालं. अगदी अगदी. थोडक्यात काय की जसं काळ बदललाय तसं हा. लेखकानेही त्या काळानुसार त्या व्यक्तींसाठी त्या ग्रुपसाठी तुम्हाला तसंच लिहिलं पाहिजे. हो, म्हणजे हो. त्यांना समजेल असं. जसं थोडक्यात जुने जे लेखक होते त्यांना की त्यांच्यापर्यंत पब्लिकेशन्स वगैरे ह्या पोहोचत होत्या. हो. आता नाही. तुम्ही जसं बोलला की स्वतः जर का मी हो. पब्लिसिटी केली हो. तर स्वतः वाचकांपर्यंत पोहोचलो तर चांगला बिझनेस होतो किंवा हो. पुस्तकही चांगलं पोहोचतं. तसंच सोशल मीडियासारखं तुम्ही जर का साधं दिलं, कारण लोकांना हो. जड वाचायची सवय नाही, नाही. साधं दिलं तर नक्कीच लोक हा, म्हणजे एकदा त्यांना आवड तर होऊ द्या. एकदा त्यांना आवड झाली मग जड द्या ना. तुम्ही पहिल्यांदाच त्यांना जड दिलं ते लांबच पडणार आहेत. आणि दुसरी काय गोष्ट होती म्हणजे पहिली, आता ह्याच्याशी अनेक लेखक असहमत असतील, हरकत नाहीये. दुसरी गोष्ट अशी असते ना की बऱ्याच लेखकांना आहे ना आपल्या पुस्तकाचं मार्केटिंगच करायचं नसतं. त्यांना वाटतं मी पुस्तक लिहिलं बस माझं काम संपलं. माझ्याकडे येऊन घेऊन जा. हा, असं नाहीये. तुम्हाला पोचावं लागणार आहे. तुम्हाला ते मार्केटिंगचे प्लॅटफॉर्म खूप आहेत. व्हॉट्सअप म्हणजे हा जो सोशल मीडिया आहे ना, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. तुम्ही जर सोशल मीडिया व्यवस्थित वापरला तर तुमचं पुस्तक प्रत्येकाच्या हातातल्या मोबाईलमध्ये पोहोचणार आहे. त्याला उत्सुकता वाटणार आहे त्या पुस्तकाची, मग तो घेणार आहे. नाही, त्याचा यूज चांगला करून घेणं हे हा. आहे. आता मी याच्या आधी 1-2 मुलाखती आधी आसावरी काकडे म्हणून ज्येष्ठ लेखक आहेत, त्यांनीही म्हणजे बरेचसे लेखक तुम्ही जसं बोलले की नाही जात पोहोचत नाहीत, पण त्यांनी काय केलं की सध्याच्या काळाला काय हवं की मोबाईलवरती पुस्तक पाहिजे, तर हो. त्यांनी बरीचशी त्यांची पुस्तकं पीडीएफ स्वरूपात पण लोकांसमोर आणली. हो. सो हे जर का केलं तर नक्कीच म्हणजे लोक नक्कीच वाचतील असं पुस्तक हो. वाटतं. म्हणजे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आत्ताची आपली आलेली शंभू कादंबरी. म्हणजे बघा ना, अजून ते पुस्तक पब्लिश आलं की हातात नाही तरी- यायचंय तरी ते 3,000 3,000 प्रति गेल्या. त्याच्या बुक हा. आहेत. म्हणजे आमचं झालं असं की साधू कादंबरी आणल्यानंतर आता जवळजवळ 9 महिने झाले. 9 महिन्यामध्ये ती 15,000 कॉपी सेल झाली. वा. तर जे 15,000 आहेत ना ज्यांनी वाचलेलं आहे, त्या सर्वांना उत्सुकता आहे की शिवाजी महाराज पोहोचले, पण शंभूराजे कधी येणार, कसे येणार? तर त्याचं उत्तर शंभू कादंबरीमध्ये आहे. आणि गंमत अशी झाली की शंभू कादंबरी आम्ही प्री बुकिंग सुरू केलं आणि दुसऱ्या दिवशीच आमचं बँक अकाउंट बंद झालं. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की लोकांना पुस्तक हवंय, वाचायचंय. आणि साधू कादंबरीमध्ये मी सुद्धा हेच केलेलं की खूप साध्या सोप्या शब्दात लिहायचं. म्हणजे मला बरेचसे माझे मित्र आहेत ते म्हणाले होते की औरंगजेबाचे संवाद हिंदीमध्ये किंवा उर्दूमध्ये हवेत. ते एक साहित्य म्हणून खरंच इंटरेस्टिंग आहे. औरंगजेब ज्या लहेजामध्ये बोलतो ना, तो लहेजा पुस्तकामध्ये आला असताना तर पुस्तकाच्या काय म्हणतात त्याला, पुस्तकाची गोडी आणखी वाढली असती, हे मला मान्य आहे. पण गोडी सोबतच तो किचकटपणाही वाढलेला असता. कारण एखादा उर्दू शब्द नाही समजला, याचा अर्थ काय आहे हे नाही समजलं तर तिथं माणूस स्टक होतो. आणि मला असं वाटत होतं ना की साधी सोपी मराठी इतकी प्रवाही असते ना की ती वाचत 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 पुढे जातो, आपल्याला कळतही ना आपण किती पानं वाचली. तर मला हे साधूमध्ये करायचं होतं की साध्या शब्दात लिहायचं होतं, म्हणजे औरंगजेबाच्या भावना अगदी साध्या मराठीमध्ये याव्यात, जेणेकरून वाचणारं कुठे थांबणार नाही. आणि त्याचंच फलित हे झालं की अगदी छोट्या छोट्या मुलांनी सुद्धा साधू कम्प्लीट वाचले. तर मला आणि ही गोष्ट जे आम्ही आता तुम्हाला सांगितलं की डायरेक्ट तुमचं बँकेचं अकाउंट बंद होत आहे, तर ही गोष्ट ही आहे की बऱ्याचशा पालकांना वाटतंय की अरे ह्याने साधू वाचले नसेल, ह्याला शंभूही आणून देऊ, म्हणून पालकांनी पटकट पेमेंट पाठवले, पण ते झालं बंद. पण ते झालं नंतर चालू झालं. पण ही चांगली गोष्ट आहे की लोकांना वाचनाची आवड आहे. मग आता याला जोडूनच की आता जर एखादा तरुण पोरगा आहे, आता जस्ट कुठे बाबा तो ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून बाहेर पडतोय किंवा 10वी-12वी मध्ये आहे, आणि त्याला जर एक स्वतःचं प्रोफेशन म्हणून जर लेखक हे प्रोफेशन जर निवडायचं असेल तर त्याने आत्तापासूनच काय तयारी करायची असं तुमचं मत आहे? त्याने आत्तापासून तयारी ही करावी ना की त्याने कुठल्याही लेखकाचा इन्फ्लुएन्स घेऊ नये. म्हणजे काय होतं ना, मी एखाद्या मोठ्या लेखकाचं वाचतो आणि मला असं वाटतं यार ह्याला लेखन म्हणतात, आपण असंच लिहिलं पाहिजे. अजिबात नाही. तुला जे वाटतं ना ते तू लिही. म्हणजे त्याला जर आपल्या मनातली गोष्ट एखाद्याला समजून सांगायची असेल तर तो ज्या भाषेत सांगतो, ज्या तळमळीने सांगतो ना, बस तेवढंच फॉलो करायचं, तेवढंच लिहावं. तर तुझी तळमळ वाचणाऱ्याला समजेल. तू जर एखाद्या मोठ्या लेखकाचं पुस्तक वाचलं अशा भाषेत मला लिहायचंय, त्याचा गोंधळ उडेल, कारण त्याची स्वतःची भाषा एक आणि त्या लेखकाची भाषा एक, ते मिक्स होऊन जातं आणि पुढे जाऊन तो कुठेतरी थांबणार शेवटी. थांबतो. त्यामुळं मी पहिल्यापासून हेच फॉलो करत आलोय. मी सॉरी टू से वाचन केलं पाहिजे, पण माझं स्वतःचं वाचन खूप कमी आहे.
म्हणजे मी शिवाजी महाराजांचं जेव्हा लिहायला पुस्तक घेतलं तेव्हा मी प्रचंड वाचन केलं. त्याच्या आधी मी वाचनच करत नव्हतो. पण त्याच्यामुळे परिणाम हा व्हायचा ना, की माझ्यावर कुठल्या लेखकाचा इन्फ्लुएन्सच नव्हता. आणि जे तुमची मला वेगळी शैलीही तयार झाली तयार म्हणजे सोप्या झाली. भाषेत. हा म्हणजे थोडक्यात तुम्ही जड शब्दांकडे गेलाच नाही. अजिबात गेलो नाही. कारण मलाच समजत नाहीत ते, तर माझ्यासारखे हजारो लोक आहेत की ज्यांना ते जड शब्द समजणार नाहीत. आणि जर जड शब्द समजणार नसतील तर वाचतील कशाला? अगदी खरं. साधं साधं सोपं सोपं लिहायला छान जातं, वाचायलाही खूप सोपं जातं आणि त्या भावना समजतात. त्यामुळे मी अगदी खंडोबा जरी लिहिली असतील किंवा अगदी आता शंभू लिहिली असेल, तुम्ही ती 8वीच्या मुलालाही वाचायला द्या किंवा अगदी 80 वर्षाच्या आजोबांनाही वाचायला, दोघांनाही समजणार. वा, वा. सर, बाकी कादंबऱ्यांविषयी मनमोकळेपणाने तुम्ही सांगितलं. आता खुशबूविषयी आम्हाला ऐकायला आवडेल, कारण खुशबू ही खूप गाजलेली कादंबरी आहे तुमची. तर खुशबू नक्की कोण होती तुमच्या नजरेतून? झालं असं, मी सकाळमध्ये जेव्हा उपसंपादक होतो आणि त्यावेळी मी पेटलेलं मोरपीस कादंबरी लिहायला घेतली होती. आणि त्यावेळी मला त्या पेटलेल्या मोरपीस कादंबरीमध्ये एक असा मुद्दा येत होता की एखादी मुलगी कोणत्या परिस्थितीनुसार व्यवसाय करायला भाग पडेल. तर माझं असं चाललं होतं की मी उपसंपादक होतो, पत्रकार होतो, एखाद्या वेश्येला भेटूनच बोलायचं. तर माझ्या मित्राच्या थ्रू एका मी बुधवार पेठेमध्येच एका वेश्येला भेटायला गेलेलो. तिचं नाव होतं खुशबू. आणि ती व्यवस्थेला इतक्या पद्धतशीर आसोड उमटवत होते व्यवस्थेवर. तर मग मी तिला एक 4-5 वेळा भेटलो असेल. तर त्या जेव्हा जेव्हा भेटायचो ना तेव्हा ती वेगळीच सिस्टीमला हादरून टाकणारी वाक्य बोलायची. तर मग मी तो आहे ॲज इट इज, त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता तिच्या गोष्टी लिहायचं ठरवलं आणि मग तो खुशबू कथासंग्रह आला. तर तो कथासंग्रह पहिल्यांदा आलता 2018-19 मध्ये. त्यावेळी त्याच्यामध्ये काहीतरी 5 गोष्टी होत्या. आता पुन्हा तो लेटेस्ट आला. आता याच्यामध्ये 7 ते 8 गोष्टी आहेत. तर त्यानंतरचा म्हणजे 2000 कोरोनाचा टाइम होता. त्यावेळी ती खुशबू शेवटची भेट झाली होती आमची आणि ती गेली होती पश्चिम बंगालला. इथून पुणे सोडून ती पश्चिम बंगालला गेली होती. तेव्हा भेट झाली होती आणि त्यानंतर 2 फोन झाले होते फक्त. तर त्या ज्या 7-8 गोष्टी आहेत त्या खुशबू कथासंग्रहामध्ये आहेत, जिने एक वेश्या असून सुद्धा आपली जी समाज व्यवस्था असते त्या समाज व्यवस्थेची तिने चिरफाड केलेली आहे आणि मी ॲज इट इज तिच्याच भाषेमध्ये लिहिलेली आहे. तर तो कथासंग्रह आहे. तर मला सर एक अजून एक विचारायचा प्रश्न की जसं महाराजांना साधूच्या वेशात कोणी पाहिली नव्हतं, तर या पुस्तकाचं मुखपृष्ठ करताना तुम्हाला काय तुमच्या डोक्यात होतं? आणि एक माझा पर्सनल स्वार्थ पण आहे की ज्यांनी हे पुस्तकाचं मुखपृष्ठ केलं तो माझा मित्रच आहे, प्रमोद मूर्ती. तर त्याच्याविषयी मला थोडंसं जाणून घ्यायचंय. ज्या दिवशी मी शिवाजी महाराजांचं पुस्तक लिहायचं ठरवलं ना, त्याच दिवशी मी ठरवलं होतं की याचं कव्हर प्रमोद दादाच बनवणार. कारण मी त्याचे खूप पेंटिंग्स पाहिले होते, खूप चित्र पाहिली होती की शिवाजी महाराज प्रचंड ताकदीने आणि खूप बारकाव्याने ते साकारतात. तर मी जसं लिहायला घेतलं आणि निम्म्यापर्यंत मी आलो आणि मला तिथं जाणवलं की इथं जो महाराजांचा प्रवास आहे ना तो साधूच्या वेशात आहे. अशा वेळी महाराजांना जर साधूच्या वेशात आणलं तर ते प्रचंड सुंदर दिसेल. पण चॅलेंज हे होतं की शिवाजी महाराजांना साधूच्या वेशात प्रेझेंट करणं आणि हे शिवाजी महाराज आहेत हे लोकांना कळणं थोडंसं अवघड जाईल. तर मग मी प्रमोद दादाला जाऊन भेटलो आणि त्यांना मी गोष्ट सांगितली की प्रमोद दादा असा असा विषय आहे आणि महाराज मला आपलं जे रेग्युलर त्यांचा पेहराव असतो त्याच्यात नको आहेत, घोड्यावर नको आहेत, तर ते साधूच्या वेशात हवेत. तर प्रमोद दादा म्हटले, मग आम्ही त्यांच्यासोबत आम्ही छानपैकी डिस्कशन केलं आणि मी त्यांना माझी कन्सेप्ट सांगितली की आभाळात हात करून एक साधू असेल वगैरे असं नाही का. तर त्याच्यावर ते म्हणले की मी बनवतो आणि मग तुम्हाला सांगतो. म्हणलं हा. मग त्यांची ती थिंकिंग प्रोसेस चालू झाली, त्यांचा विचार वगैरे चालू झाला आणि मग त्यांनी मला एकदा बोलवलं, आम्ही भेटलो आणि त्यांनी मला एक बेसिक कव्हर दाखवलं. मी म्हणजे त्या स्केचच्याच प्रेमात पडलो. कारण त्यांनी जे दाखवलं होतं ना, त्यांनी महाराजांना वाराणसीची जी गंगा नदी आहे त्या गंगा नदीत असतील महाराज, ती नदी क्रॉस केलेली ना, होडीमध्ये असतील महाराज, ते स्थिर बसलेले असतील आणि त्यांच्या पाठीमागे मावळे बसलेले असतील. तर ही जी त्यांची कन्सेप्ट होती ना आणि ती इतकी देखणी होती की साधूच्या वेशात असून सुद्धा ते शिवाजी महाराज कळत होते लगेच. म्हणजे मला त्या माणसाच्या कलेचं खरंच कौतुक वाटतं की आपल्या डोळ्यामध्ये एक इमेज बसलेली असते प्रत्येक व्यक्तीची की तो त्याच गेटअपमध्ये दिसतो. त्यांनी जर गेटअप बदलला तर तो आपल्याला ओळखू येत नाही. म्हणजे कुठलाही व्यक्ती, राजकारणी जरी म्हटलं आपण, प्रत्येक राजकारण्याचा एक पेहराव असतो, तो त्या पेहरावात असेल तरच ओळखू येतो. पेहराव बदलला की तो ओळखूत येत नाही. अशा वेळी शिवाजी महाराजांचा तो पेहराव ते बदलणार आहेत, त्यांना ते साधूच्या वेशात आणणार आहेत आणि त्यांनी इतके बारकावे केलेले आहेत ना त्याच्यामध्ये. तर मग
शिवाजी महाराज सक्सेस म्हणजे यशस्वी झालो आम्ही साधू कादंबरीच्या मुखपृष्ठाबाबत. ती कादंबरी झाली, पण जेव्हा शंभू लिहायला घेतली आता इथं खूप चॅलेंज होतं. कारण शंभूराजांचं बालपणातलं काही चित्र असण्याचा संबंधच नव्हता. जे आहेत ते थेट तारुण्यातले आहेत, पुतळे आहेत, पिक्चर्स आहेत, चित्र आहेत. मी पुन्हा प्रमोद दादाकडे जाऊन बसलो, कारण मला माहिती आहे की ह्याचं फक्त उत्तर तोच एक शोधू शकतो. मी पुन्हा त्यांच्याकडे जाऊन बसलो आणि त्यांना मी सांगितलं की शंभूराजे हवेत. आणि ऍज युजल मी माझ्या कन्सेप्टने सांगितलं की ते असे रक्तविक्त अंगावर पडलेलं असेल, हातात तलवार किंवा कोयता असेल वगैरे, म्हणजे साधूच्या वेशात असतील तरी ते मारधाण करतच आलेले आहेत म्हणून. ते म्हणले ठीक आहे, तुमची कन्सेप्ट कळा आता मी करतो. आणि त्यांनी केलं. तर आता तुम्ही शंभू राजांचं जर कव्हर पाहिलं शंभू कादंबरीचं, तर ते हुबेहूब संभाजी महाराजांचा जो पुतळा असतो की जे एक पाऊल पुढे एक पाऊल मागं, सेम तसंच त्यांनी शंभूराजांचं कव्हर केलं. आणि अगदी गंधापासून म्हणजे त्यांच्या एकूण एक जे बारकावे टिपलेले आहेत ना त्यांनी, की आता ते कव्हरमध्ये दिसत नाही, व्यवस्थित क्लिअर आलेलं नाहीये, पण शंभूराजांच्या हातामध्ये जी तलवार आहे ना, त्या तलवारीची जी मूठ आहे ती मूठ अशी आहे की हत्तीची सोंड वाघाने पकडलेली, बछड्याने पकडलेली. तर त्याच्या मागे थॉट असा आहे की हत्ती म्हणजे मुघल आणि हा बछडा म्हणजे शंभूराज आहे. वा वा. इतके बारकावे त्यांनी त्याच्यामध्ये टिपलेले आहेत. तर तिथेही मी म्हणजे मला जे पाहिजे होतं ते त्यांच्याकडनं मिळालं. मी त्यांना जास्त सांगावंच लागलं नाही मला, त्यांच्याकडनं आलं तेच परफेक्ट झालं. अशी दोन्ही कव्हरची प्रोसेस त्यांच्याकडनं ती कम्प्लीट झालेली आहे. कारण आजचा म्हणजे मला या माध्यमातून सांगायला आवडेल की आत्ताचे जेवढे चित्रकार आहेत तर सगळ्यात जास्त या ऐतिहासिक आणि मोस्टली महाराजांच्या चित्रांच्यावरती प्रमोदनी खूप म्हणजे प्रत्येक इतिहासकारांच्याकडे जाऊन हे खरं आहे का खोटं आहे का त्याच्यानुसार ते त्या काळातल्या बऱ्याचशा डिझाईन्स वेगळ्या होत्या तर त्या नवीन स्वरूपामध्ये आणून, आणि हे खूप आतापर्यंत म्हणजे त्यांनी स्वतःचा स्टुडिओ आहेच त्याचा, पण खूप जास्त काम केलं. म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो की तो माझा क्लासमेट आहे आणि त्यांनी आता त्याचं हे मला तरी वाटतं की पुढच्या अनेक वर्ष त्याचं नाव या चित्रांच्या स्वरूपात म्हणजे थोडक्यात महाराजांच्या पायाची धूळ म्हणून तरी ते राहतील. तर एवढं आहे. याच्या पुढे अजून एक आहे की जशी सध्याची पिढी आहे की सिनेमे सिरीज जास्त सध्या लोकांच्यात फेमस आहेत, तर आता एका कादंबरीवरती सिरीज येऊ घातली हॉटस्टारवर. तर तुमचा काही असा प्लॅन आहे का की तुमच्या एखाद्या कादंबऱ्या म्हणजे शंभू असो किंवा साधू असो याच्यावरती येण्यासाठी काही आहे का प्लॅन किंवा असं काय विचार आहे का? गंमत अशी झालेली आहे ना, आजपर्यंत मला प्रचंड प्रलोभनं दाखवली गेलेली आहेत आणि मी बळी पण पडलेलो आहे. म्हणजे मला 2015 मध्येच सूर्याची सावली कादंबरीवर चित्रपट करण्यासाठी चेकही मिळालेला की आम्ही याच्यावर पिक्चर करतोय. सूर्याची सावलीसाठी झालं, त्यानंतर पेटलेलं मोरपीससाठी मिटिंग झाली, त्यानंतर सोंगसाठी एका मुंबईतल्या मोठ्या स्टुडिओमध्ये मिटिंग झाली, त्यानंतर खंडोबा कादंबरीसाठी एका मोठ्या अभिनेत्याने मला हे करायची हे सांगितलं, त्यानंतर अगदी जिओ स्टुडिओमधूनही मला फोन झाला ग्रेट खंडोबासाठीच. मला माहिती आहे की कधी ना कधी येईल आणि ते अक्षरशः वादळ येईल माझ्या पुस्तकांवरच्या होणाऱ्या चित्रपटांचं. तूर्तच मी आता त्या मोहाला बळी पडायचं नाही हे ठरवलंय. साहजिक असतं हो की आपण एखादा लिहितो आणि त्याच्यावर एखादा चित्रपट येतो, हे एक माइलस्टोन असतो. ते प्रत्येक लेखकाचं स्वप्न असतं की आपल्या पुस्तकावर चित्रपट यावा. आता मी त्याच्यातून पुढे गेलेलो आहे. आता मला फरक नाही पडत की कोणी विचारलं की याच्यावर पिक्चर येईल का की आपण करूयात का. मला नाही फरक पडत, कारण मी सुरुवातीला त्या मोहाला खूप बळी पडलेलो. पण मला माहिती आहे की जेव्हा येईल ते खूप मोठे चित्रपट येतील. मी त्या आशेवर नाहीये पण त्या विश्वासावर आहे. म्हणजे भविष्यात आपण बघू शकतो. 100%. खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न विचारला सर. मनापासून धन्यवाद, कारण आपली गप्पा तर खूप चांगल्या चालल्यात आणि आपल्याला वेळेचं पण थोडंसं बंधन आहे. आणि आपण आता तुमच्या पुढच्या येणाऱ्या कादंबऱ्यांवरती नक्की परत एकदा असाच एक पॉडकास्ट करूया आणि त्यावर सुद्धा अशा मनमोकळ्या गप्पा मारायला आम्हाला आवडतील. मला वाटतं पुढची तुमची जी येऊ घातलेली आहे ती मला वाटतं ज्योतिबा नावाने आहे. आता खरं तर ना ज्योतिबा मी गेल्या 2 वर्षापासून लिहायचा प्लॅन करत होतो. त्याच्यामध्येच खजाना कादंबरी लिहिली, कोप लिहिली, शंभू लिहिली, साधू लिहिली. त्यामुळं कोणती कादंबरी येईल माहीत नाही, कारण ज्योतिबा, विठोबा, तुळजा,
त्यानंतर शिवाजी महाराजांचीच आणखी एक कादंबरी, क्या बात आहे. अशा खूप प्लॅन आहेत. त्यातला कधी कुठले येईल मलाही आता तुमचा खऱ्या अर्थानं खजाना आहे जो हात घालवला असं निघेल बाहेर. किती छान. खूप खूप शुभेच्छा सर. आमच्या मनपूर्वक धन्यवाद मुलाखतीचा भाग झाला. थँक्यू. अच्छा, हा मी तेच पाहतो.